पाचोरा तालुक्यात विकासाची गती आता थेट गावागावात पोहोचताना दिसते आणि याच विकासाच्या वाटेवर वरखेडी भोजे रस्त्याच्या कामाच्या काँक्रिटीकरणाच्या कामाला वेग आल्याने परिसरातील नागरिकांसह भैरवनाथ महाराजांच्या भक्तांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर येत आहे। 5.8 किलोमीटरचा हा रस्ता केवळ काँक्रिटीकरणाचा मार्ग नाही तर हजारो नागरिक आणि भैरवनाथ महाराजांच्या भक्तांना जोडणारी विकासाची मजबूत वाट ठरणार आहे। भैरवनाथ महाराजांच्या दर्शनासाठी दूरवरून भाविक या परिसरात याच रस्त्याने येत असतात, मात्र रस्त्याची अवस्था खराब झाली होती। भाविक आणि स्थानिक नागरिकांना प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता। आता याच मार्गाचे काँक्रिटीकरण पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांच्या विकास दृष्टिकोनातून सुरू झाल्याने भक्तीच्या वाटेला विकासाची भक्कम साथ मिळताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे। जिथे भक्तांची श्रद्धा तिथे विकासाची जबाबदारी, जिथे देवस्थान तिथे सुकर रस्ता आणि जिथे जनतेची गरज तिथे विकास कामाला प्राधान्य हेच ब्रीदवाक्य मनी बाळगून आमदार किशोरप्पा पाटील यांच्या पुढाकारातून सुरू असलेल्या या कामामुळे वरखेडी भोजे मार्गावरील नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी होण्यास अधिकची मदत होणार आहे। संबंधित अनुभवी ठेकेदारही दर्जेदार आणि टिकाऊ कामावर भर देत कुशल कामगारांच्या माध्यमातून आणि गुणवत्तापूर्ण मटेरियलच्या सहाय्याने काँक्रिटीकरणाचे काम वेगाने करीत आहे। रस्त्याची मजबूती वाढणार असून परिसरातील दळणवळणालाही मोठी चालना मिळणार आहे। यामुळे वरखेडी भोजे सावखेडा परिसरातील स्थानिक नागरिक आणि भैरवनाथ महाराजांच्या विकास कामांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे। भैरवनाथांच्या चरणापासून जाणाऱ्या भक्तांची वाट अधिक मजबूत होते। वरखेडी सावखेडा भोजे गावांना जोडणारा मार्ग अधिक मजबूत होतोय आणि विकासाची गती आणखीन वेग घेत आहे। म्हणूनच परिसरात भैरवनाथांशी भक्तांची नाळ जोडणारा, भक्तांच्या वाटेला विकासाची साथ देणारा खरा देवभक्त म्हणून आमदार आप्पाई साहेबांच्या नावाचाच गजर होताना दिसतोय। तर सुरुवातीला आपल्याला एक कॉन्क्रीटची लेअर टाकलेली आहे, त्याला WM कॉन्क्रीट असं आपण जरी म्हटलं तरी चालेल। त्याच्यानंतर या ठिकाणी एक साधारण जी लेअर आहे ती सुद्धा या ठिकाणी आपण पाहू शकतो। कॉन्क्रीट जे बघितलं तर ते देखील या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं दिसत आहे आणि जर आपण बघितलं सरासरी तर काम हे सुरू आहे आणि चांगल्या पद्धतीचं काम जरी आपण याला म्हटलं तरी हरकत नाही। काम करीत असताना ठिकठिकाणी काही खोदकाम होतं, आरोप प्रत्यारोप हे चालतातच, ते होतातच, परंतु काम आणि विकास जर साधायचा असेल तर या सर्व बाबी आपल्याला लागूच असतील। आणि पाचोरा भडगाव मतदारसंघाचे जे आमदार आहेत किशोरप्पा पाटील हे चांगलं काम, उत्कृष्ट काम कसं होईल यासाठी नेहमीच प्रयत्न करीत असतात। अशाच स्थानिक विकास कामांच्या आणि जनतेच्या हितांच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आमच्या ट्रेन लाईव्ह न्यूज या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।